मित्रांनो, पंढरपूरची वारी म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारी एक महाकाय व्यवस्था आहे. 30 लाख लोक जेव्हा 21 दिवस सतत पायी प्रवास करतात, तेव्हा तिथे अब्जावधी रुपयांची एक फिरती बाजारपेठ तयार होते. आज आपण वारी मागचं ते आर्थिक चक्र समजून घेणार आहोत, जे कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते खेड्यातल्या गरीब मजुरांपर्यंत सर्वांनाच रोजगार देतं. आळंदी देहू ते पंढरपूर या 230 किलोमीटरच्या मार्गावर दररोज एक तात्पुरती पण अथांग बाजारपेठ तयार होते. या गर्दीची ताकद ओळखून मोठ्या FMCG कंपन्या इथे बिलो द लाईन मार्केटिंग करतात. वारकऱ्यांना जाहिरात छापलेल्या प्लॅस्टिक शीट्स मोफत वाटून कंपन्यांच्या विक्रीत थेट 15% वाढ होते, असं अहवाल सांगतात. या अर्थकारणाचा पहिला पाया आहे आपला शेतकरी. 21 दिवसांच्या प्रवासात प्रत्येक दिंडीच्या स्वयंपाकघरासाठी रोज लाखो रुपयांचा भाजीपाला, कांदे, बटाटे आणि दूध थेट स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी केले जाते, ज्यामुळे हा पैसा ग्रामीण भागात खेळतो. दुसरे लाभार्थी आहेत कुटीर उद्योग आणि कारागीर. पंढरपूरमधले पारंपरिक चुरमुरे आणि बत्ताशे भट्ट्या केवळ या एका वारीत 1,80,00,000 रुपयांपेक्षा जास्त उलाढाल करतात. यासाठी आंध्र प्रदेश आणि रायगडमधून 25 टन कच्ची साळ खरेदी केली जाते. टाळ, मृदंग, वीणा बनवणारे कारागीर आणि मूर्तिकारांना या काळात 50 लाख रुपयांपर्यंतची बाजारपेठ मिळते. तिसरी श्रेणी म्हणजे सेवा क्षेत्र. वारीच्या काळात आपली लाल परी म्हणजेच ST महामंडळ विक्रमी कमाई करते. 2025च्या आषाढी यात्रेत तब्बल 9,71,000 भाविकांनी प्रवास केल्यामुळे महामंडळाला 35,87,00,000 रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळालं. याशिवाय खासगी ट्रॅक्टर, टेम्पो चालक, हॉटेल्स आणि घर भाड्याने देणाऱ्या स्थानिक नागरिकांना कोट्यावधींचा रोजगार मिळतो. प्रसिद्ध अर्थतज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांच्या सिद्धांतानुसार अर्थव्यवस्थेतल्या उत्पन्नाची पातळी ही उपभोग खर्चावर अवलंबून असते. वारीत वारकऱ्यांनी खर्च केलेला प्रत्येक रुपया भाजी विक्रेता, घाऊक व्यापारी, शेतकरी आणि मजुरांच्या हातात चक्राकार फिरतो. यामुळे ग्रामीण भागातली तात्पुरती गरिबी दूर होऊन अल्पमुदतीचा मोठा रोजगार निर्माण होतो. हा आर्थिक कणा अधिक मजबूत करण्यासाठी आता केंद्र आणि राज्य सरकारने वारीच्या मार्गावर हरित वारी अंतर्गत कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. तुम्हाला वारीचं हे आर्थिक मॉडेल कसं वाटलं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या संस्कृतीच्या अशाच सखोल आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आत्ताच फॉलो करा. बोला पुंडलिका वरदे.